अंबरनाथ नगरपालिकेच्या लांबलेल्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचत असताना शिवसेना आणि भाजपकडून आरोप प्रत्यारोपाची धार वाढताना दिसत आहे। यंदा नगराध्यक्षपदाची निवडणूक थेट जनतेतून होत असल्याने शिवसेना, भाजप आणि मित्रपक्ष एकमेकांच्या विरोधात रिंगणात उतरले आहेत। अंबरनाथच्या राजकारणातील मोठी नावं असलेले वाळेकर आणि करंजुले पाटील ही दोन्ही कुटुंबे या निवडणुकीत आमने सामने असल्याने ही लढत प्रतिष्ठेची ठरली आहे। दरम्यान रविवारी शिवसेनेकडून आयोजित पत्रकार परिषदेत कल्याण जिल्हा अध्यक्ष गोपाळ लांडगे यांनी भाजपवर जोरदार टीका केली। ज्यांना टीका शिवसेनेने लावला त्यांनी अशी भाषा करू नये, शिवसेनेनं त्यांना मोठं केलं मात्र त्यांना मोठं होता आलं नाही असा आरोप त्यांनी केला। या टीकेला महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य गुलाबराव करंजुले पाटील यांनी प्रत्युत्तर देत म्हटलं की मला थेट जनतेने टीका लावलाय। अंबरनाथच्या जनतेने मला निवडून दिलंय, कोणत्याही पक्षाचा टीका न लावता मी मोठा झालोय असे ठाम प्रतिपादन त्यांनी केलं। मला तसं पाहिलं तर गोपाळजी लांडगे हे खूप सिनियर लीडर आहेत आणि ते आम्हाला आदरणीय आहेत। त्यांनी जे काल वक्तृत्व भाषण केलं की अरविंद वाळेकर यांनी मला टिळा लावला, वास्तविक पाहता मला ह्या अंबरनाथच्या जनतेने टिळा लावला। ती निवडणूक जी माझी निवडणूक 2005ची होती ती जनतेच्या थेट निवडणूक होती आणि मला माझ्यावर प्रेम करणारी ही अंबरनाथची जनता, मी त्यांचे उपकार तर कधीच विसरू शकत नाही। ज्या जनतेने मला अगदी शेवटच्या लाईनला उभं होतो त्यांनी मला पहिल्या लाईनला आणून उभं केलं आणि त्याच्यातून मी निवडून आलो। पण ज्यावेळेस यांचा भ्रष्टाचार आणि खोटी बिलं, खोटे चेक काढणं आणि माझ्यावर जेव्हा दबाव आला, अगदी वरिष्ठ नेत्यांनी सुद्धा मला सांगितलं की हे सगळं करावं लागेल तुम्हाला, तर मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की मी राजीनामा देईल पण भ्रष्टाचार करणार नाही, तुमच्या खोट्या बिलावर सह्या करणार नाही। आणि स्वाभिमान म्हणून मी अंबरनाथच्या जनतेने माझ्या खांद्यावरची मान ठेवली होती, त्या मानाला कधी नख लावणार नाही असे मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं। आणि म्हणून मग मी राजीनामा पत्करला पण भ्रष्टाचार केला नाही। या नगरपालिकेमध्ये मी 3 वर्ष नगराध्यक्ष म्हणून काम पाहिलं। साधी नगरपालिकेची गाडीसुद्धा मी कधी वापरली नाही, नगरपालिकेचं डिझेल कधी वापरलं नाही, घेतलं नाही, नगरपालिकेचे कामगारसुद्धा मी कधी वापरले नाही। मी माझ्या काळामध्ये 3 वर्षामध्ये कुठल्याही प्रकारची भ्रष्टाचाराची चौकशी झाली नाही, माझ्यावर कुठलं ॲलिगेशन झालं नाही, माझ्या काळामध्ये कुठल्याही कर्मचाऱ्यावर ACBची रेड झाली नाही। आणि असं असतानासुद्धा मी फक्त भ्रष्टाचार करत नाही आणि यांना पैसे देत नाही म्हणून माझा राजीनामा घेण्यात आला। अंबरनाथमध्ये कुठलाच भ्रष्टाचार झाला नाही, किती हे खोटं बोलण्याला सुद्धा तारतम्य असलं पाहिजे। मग 2 नगराध्यक्ष जेलमध्ये कसे गेले, JCB भ्रष्टाचारामध्ये हे जेलमध्ये कसे गेले आणि कितीतरी JCBच्या रेड झाल्या यांच्या काळामध्ये। जी स्क्रिप्ट त्यांनी चालवलेली आहे, जे मुलाखतीच्या बरोबर जे काही बसलेले त्यांच्या चेहऱ्यावरच किती भय आहे हे जर आपण जनतेने पाहिलं तर आपल्या लगेच लक्षात येईल। अहो, ज्या मतदारसंघातला आमदारच सुरक्षित नाही आहे, आमदाराची सुपारी दिली जाते, आमदाराला एवढा मोठा बंदोबस्त घ्यावा लागतो आणि CP DCPकडे तक्रार करूनसुद्धा त्याची दखल घेतली जात नाही, तर सर्वसामान्य माणसाला किती त्रास असेल ह्या मतदारसंघात आणि ह्या गावामध्ये। आता त्यांचे चेहरेच सांगतात ते किती दहशतीखाली आहेत। अहो, भयमुक्त अंबरनाथ म्हणतात हे साधा आता ह्या 2-4 दिवसामध्ये तुमच्या बघितलं ना राजपुत्रांनी काय करामत केली। एक गरीब माणसाला लाथाबुक्याने मारून लोखंडी सळीने मारतोय हे अगदी उघडपणे दिसतंय। आणि कुठल्या चोरीचा असं कुठल्या यांचा दरोडा टाकला होता त्यांनी, एक सर्वसाधारण माणसांना त्यांनी त्यांचं ते लाईक केलं म्हणून त्याला मारायचं आणि मग म्हणायचं की त्यांनी चोरी केली म्हणून। त्याने त्यांच्या विरुद्ध टाकलेली पोस्ट त्यांनी लाईक केली होती आणि म्हणून त्याला ते मारहाण केली। अशी एवढी दहशत आणि एवढी मारामारी एवढं कुठं चालतं का? अरे त्याच्यासाठी लॉ अँड ऑर्डर आहे, पोलीस आहे, यांना कोणी दिला अधिकार एखाद्या गरीब माणसाला एवढं मारण्याचा? भारतीय जनता पक्षाचं एकच मनोदय आहे, जनतेमध्ये सुरक्षा निर्माण करणं आणि भय आणि भ्रष्टाचार मुक्त अंबरनाथ करणे। 21 तारखेला पानी का पानी दूध का दूध हो जाएगा।
दरम्यान आरोप प्रत्यारोपाच्या राजकारणामुळे अंबरनाथची निवडणूक आणखी रंगतदार होत असून मतदार कोणाच्या बाजूने कौल देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्याय दरबार, अंबरनाथ.